यावर्षी देखील वेळेपूर्वीच मान्सून भारतात दाखल होण्याची शक्यता आहे। केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन लवकरच होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे। नमस्कार। महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला असून तब्बल 23 जिल्ह्यांना विविध प्रकारचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत। तर दुसरीकडे विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेचा कहर कायम आहे। पुढील 24 तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। सर्वात आधी पाहूया कोकण विभागाची परिस्थिती। पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। मात्र रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हवामान अचानक बदलू शकतं। काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ढगांच्या गडगडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आता पश्चिम महाराष्ट्राकडे वळूया। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। मराठवाड्यातही हवामानाचा बदल जाणवणार आहे। बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। दरम्यान विदर्भात मात्र उष्णतेचा तडाखा कायम आहे। अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। तापमान धोकादायक पातळीवर जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणं टाळावं असा इशारा हवामान विभागाने दिला आहे। एकीकडे वादळी पाऊस तर दुसरीकडे कडक उन्हाचा तडाखा, अशा दुहेरी संकटाचा सामना महाराष्ट्राला करावा लागत आहे। त्यामुळे पुढील 24 तास हवामानातील बदलांवर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील प्रत्येक मोठ्या अपडेटसाठी पाहत रहा।